सुरवर म्हणजे काय, सगळ्या देवदेवतांचे स्वामी. तर गोकर्णामध्ये जे कर्नाटकमध्ये गोकर्णेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे. एकदा जे रावण होता तो कैलास लोकांमध्ये गेला आणि कैलास लोकांमध्ये गेल्यानंतर आपल्या शक्तीचं खूप त्याला बळ झालं होतं, अभिमान गर्व झाला होता. म्हणून तो काय करतो, आपल्या हाताने जे महादेव पार्वती बसलेले कैलास लोक तो कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतो. जसा पर्वत करतो तो महादेव पार्वती हलून जाते. कोण आहे बाबा हलवतो? त्यावेळेस बघतं की आपलाच भगत आहे. कोण? रावण. तर त्यावेळेस महादेव काय करतात, आपल्या उजवा पाय आणि अंगठ्याने नाही का त्या पर्वताला दाबतात. जसं पर्वताला दाबतात तसा रावणाचे हात आणि पाय अडकून जातात. अडकून गेल्यानंतर काय पर्याय, तो पुन्हा महादेवाची आणि महादेवाची प्रार्थना करतात. आणि प्रार्थना केल्यानंतर भगवान भोलेनाथ आशुतोष आहेत बघा, एक तांबा लोटा जरी पाणी ओतला तरी प्रसन्न होतात. तर असे आशुतोष प्रसन्न झाल्यानंतर ते म्हणले काय वरदान पाहिजे? म्हणजे एकच वरदान, मला मुक्त करा. आणि दुसरं वरदान द्या की तुम्ही माझे नेहमी पूजा करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत चला. तर त्यावेळेस महादेव म्हटले की पहिल्या वरदानात तो मुक्त करतो, पण दुसरं माझं मी लिंग स्वरूप देतो. लिंग स्वरूपामध्ये तू काय कर, पूजा कर. आणि हे केल्यानंतर जेव्हा रावण ते काय करतात, ते लिंग घेऊन कैलास पर्वतातून निघतात. निघाल्यानंतर ही चिंता देवदेवतांना होते की अरे हे जर पूजा करीत असेल आणि महादेव आणखीन काही वरदान दिलं तर आणखीन संकट समस्या नको यायला, तर करायचं तर काय करायचं. सगळे देवदेवता गणपती बाप्पाकडे गेले आणि म्हटले गणपती बाप्पा आमच्यावर मोठं संकट समस्या आलेली आहे, तुम्हीच वाचू शकता. म्हणून काय करू, रावणाला नाही का ही जी लिंग आहे लंकेमध्ये घेऊन जाण्याच्या पहिले तुम्ही याला कुठेतरी अडवा. आणि मग गणपती बाप्पा काय करतात, एक गोप वेश धारण करतात. आणि गोप वेश धारण केल्यानंतर तिथे रावणाची स्तुती करतात. हे असुर सोर, सुंदर प्रार्थना केल्यानंतर त्याला वाटतं की अरे हा बालक किती चांगलं माझं गुणगान करतो. या कलियुगामध्ये लोकांना खुश करायचं असेल ना, त्याचं नुसतं गुण हवे चढवा त्यांना. आणि मला इस्कॉन मध्ये आता कळायला लागलं ते. मी खूप पहिले स्पष्ट बोलायचो, पण आता नुसतं हवा मारलं तरी खुश, जवळ येतात लोक. आपल्या स्पष्टपणापासून लोक जवळ दूर जातात हे नंतर कळालं. तर सांगण्याचा मुद्दा की गुणगान केल्यानंतर पगळले आणि त्यावेळेस लघुशंका आपलं संध्या करण्याची वेळ आली. मग हे लिंग ठेवायचं कुठं, तर ते म्हटले की मी संध्या करून येतो तोपर्यंत तू काय कर, हे धर. ठेवलं त्यांच्याकडे आणि मग संध्या करायला गेले. आणि जसे संध्या करू त्यावेळेस येऊन संध्या वापस करून आले, गायत्री करून आल्यानंतर म्हणजे त्या टायमाला असुर सुद्धा गायत्री करायची बरं का. आणि येऊन बघता तर ते लिंग जमिनीमध्ये फसल्यानंतर ते जे बालक होते ते अदृश्य झालं. अदृश्य झाल्यानंतर रावणाला वाटलं की आता हे लिंग मी घेऊन झालं पाहिजे. तर आपली खूप शक्ती लावतात आणि शक्ती लावल्यावर होत नाही. त्यामुळे त्या शक्तीमुळे काय झालं, ते लिंग गायीच्या कानासारखं होतंय. आणि झाल्यानंतर त्या लिंगाचं नाव पडतंय गोकर्णेश्वर. आणि त्या दिवसापासून इथे म्हटलं जाते आणखीन त्याचं एक नाव दिलं जात आहे रावणाला, महाबळेश्वर. आपल्या महाबळांकर होतं म्हणून गोकर्णेश्वरनं आणखीन नाव दिलं, महाबळेश्वर असं नाव दिलं होतं. तर हे विघ्न दूर करण्याचं काम गणपती बाप्पा केलं म्हणून गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलेलं आहे. आपल्या जीवनात बी काही संकट सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, जे आपण केवळ ते सुखच हरण करत नाहीत, दुःख पण हरण करतात. तर आपण त्यांच्या इच्छानुसार जेव्हा कार्य करू तर निश्चित आपल्याला आपले दुःख हरण करते आणि आपल्या जीवनात काय करते, सुख प्रदान करते. म्हणून ह्या श्लोक आपण विघ्नहर्ताच्या वेळेस म्हणला पाहिजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा श्लोक आपण म्हणून सुरुवात केली पाहिजे. आणि याच्यामध्ये वादिराज तीर्थ आपल्या प्रबंधातील एका श्लोकामध्ये म्हणतात, दुष्टानाम विघ्नहर्ता सुचरित सुजन स्तोतम विघ्नहर्ता तस्मात विघ्न हम मतीती स्विधम. स्पष्ट आपण आहे ते म्हणतात की हे विनायक तुम्ही दुष्टांचा नाश करतात, जे जे सज्जन लोक आहेत त्यांना तुम्ही मदत करतात असं वादिराज त्यांच्यामध्ये म्हणतात. म्हणून तुम्हाला विघ्नहर्ता ही पद प्रदान केलेले. तर आपण पण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रार्थना केली पाहिजे की माझ्या भक्तीच्या जीवनामध्ये खूप विघ्न येतात. माझे काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य हे तर आंतरिक आहेत, पण बाहेरच्या ज्या गोष्टी त्याचे पण मला विघ्न येतात. तर माझ्या भक्तीमध्ये जे विघ्न ते दूर होण्यासाठी आपण गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे.
हरे कृष्णा कृष्ण